महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीची परीक्षा घेण्यात आली। आता नुकताच 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नागपूरच्या सेंट्रल प्रोव्हिजनल स्कूलमधून सम्यक बेलेकर यांनी 94% घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे। या संदर्भात कारा न्यूजनी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे। चला तर मग बघूया। नुकताच आता 10वीचा निकाल जाहीर झालाय आणि सेंट्रल प्रोव्हिजनल स्कूलमधनं सम्यक बेलेकर यांचा प्रथम क्रमांक त्यांनी घेतलेला आहे। आपण थेट त्याच्याशी बातचीत करूया आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया त्याच्या या यशाची कहाणी। हाय, माझे नाव सम्यक बेलेकर आहे। मी आज त्यांच्या रिझल्टमध्ये मी 94.2% मिळवले आहे। आता माझी कहाणी खूप एक वर्षाची पासून नाही आहे। मी कंटिन्युअस मेहनत केली आहे मागील 2-3 वर्षापासून, जेव्हापासून कोरोना एंड झाला आहे तेव्हापासून। मी मेन मतलब की मी 3 याच्यावर जास्त फोकस केला आहे, प्रॅक्टिस, कॉन्सेप्ट, अजून रिव्हिजनवर। कॉन्सेप्ट तर मी पूर्ण समजून घेतले होते टीचर्सकडून, अजून घरून जाऊन पण प्रॅक्टिस करत होतो या रिव्हिजन करत होतो त्यांच्याची। अजून एक्झामच्या वेळेस मी खूप सारे पेपर्सची प्रॅक्टिस केली, टेस्ट सीरीज स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये, आणि त्यांच्याशीच मला मतलब क्वेश्चन्स कसे येऊ शकते त्याचा आयडिया भेटला। अजून मग फ्युचरमध्ये तर मी आता जेई एस्पायरंट आहे, जेईची प्रिपरेशन करीन। जेई मेन तुझ्या या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? मेन मतलब माझे पेरेंट्स, टीचर्स, माझी स्कूल, सगळ्यांना। आणि तुझं फ्युचर प्लॅनिंग काय काय तुला व्हायचं आहे? मी तर आता जेईची प्रिपरेशन करत आहे, मग त्याच्यानंतर समोर IASची एक्झाम वगैरे देण्याची प्रयत्न करीन। आणि तुला एक्सपेक्टेशन होतं का जेवढे तुला आता पर्सेंटेज पडले आहे की कमी होतं की जास्त होतं? मला तर फक्त 90च्या वर भेटले तेवढंच एक्सपेक्टेशन होतं। 94 भेटले तरी ठीक आहे। तुला तुझ्या आयुष्यात जे तुला आता यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुला कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर तो कोणाला? माझे आई बाबा, टीचर्स, माझी क्लास टीचर अभिरुची मॅम, वैशाली मॅम, निशांत सर, सगळ्यांना। आणि तुला खूप स्टुडंट्स बघत आहे तर तू त्यांना काय एक उपदेश देशील की आपण समोर वाढण्यासाठी किंवा चांगले मार्क्स घेण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे किंवा काय परिश्रम घेतले पाहिजे? मेन मतलब मार्क्सच तुमचं लाईफ डिसाईड नाही करत। मार्क्सच खूप काही नसतं। मेन मतलब मला 94 भेटले, पण त्याचं मी आता हे नाही करीन की मला 94 भेटले म्हणून मी खूप टॉप आहे म्हणून आहे। माझ्या समोर पण खूप सारे मुलं आहेत, त्यांच्याशी मला कॉम्पीट करून अजून समोर इतर एक्झाममध्ये फर्स्ट यायचं आहे। म्हणून मी सगळ्यांना ॲडवाईस देईन की फक्त आपल्या लक्ष द्यायचं, मार्क्सकडे नाही। हार्डवर्क करा, नक्की तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटेल। मग तुला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। तू आमच्याशी एवढी बातचीत केली आणि तुझ्या यशाचा आम्हाला कहाणी सांगितली त्याबद्दल। त्याची मदर तो आधीपासूनच म्हणजे अभ्यास करतच राहायचा। तो असा कधीच त्याची तब्येतही जरी खराब राहिली तरी तो थोडासा जरी बरा वाटला की तो अभ्यास करतच राहायचा। त्याला अभ्यासाची आधी लहानपणापासून जी मी सवय लावली ती त्यांनी कंटिन्यू केली। जेव्हा तो लहान होता तेव्हापासून मी त्याला घेऊन बसायची आणि तो कधीच त्यांनी म्हणजे अशी हे नाही केली की मम्मी मी करणार नाही। तो म्हणजे कधी पण उठून तो रात्री आम्ही कितीदा म्हटलं त्याला की झोप बेटा, म्हणजे त्या लहानपणापासूनच त्याची जिद्द आहे आणि त्याच्या जिद्दीचं त्याला जे श्रेय मिळालं, त्याला त्याचं फळ मिळालं। पण याच्यापेक्षा जास्त तो हे करत होता। आणि मेन म्हणजे 10वीच्या याच्यामध्ये त्याची 3दा तब्येत खराब झाली, डेंग्यू वगैरे झाला। तो 15 ते 20 दिवस घरीच होता, ॲडमिट पण सांगितलं होतं पण आम्ही केलं नाही। आणि तरी पण तो इतका ताप असूनही तो जेव्हा त्याला बरं वाटलं की तो बुक्स घेऊनच बसायचा। मी रागवायची की बेटा ठेवून दे, ताप कमी झाला की मग नंतर पण त्याला एक प्रकारची अभ्यास करायची अशी जिद्द आहे त्याच्या मनामध्ये। आपण आजही त्याचा रिझल्ट होता पण तो घरी राहिला नाही। मी म्हटलं राहा आपण पाहू, पण नाही, त्याला म्हणजे अभ्यासाची गोडी ही आधीपासूनच आहे, लहानपणापासूनच। आता मॅडम लोकांनाही माहीतच आहे ते। सम्यकचे वडील आहे। सम्यक हा लहानपणापासून अभ्यास करायचा, पण मेन म्हणजे त्यांच्या टीचरनी यांच्याकडनं जे शिकवून घेतलं, जे समजावून घेतले प्रश्न वगैरे, ते मेन आहे। आई वडील तर असतातच, पण मेन टीचर जे शिकवतात ते त्यांच्या सम्यककडून प्रॉपर करून घेतलं त्यांनी। एक्झामचं प्रिपरेशन कसं असते, काय असते, तर ते मेन आहे। श्रेय सगळं तर आई वडिलांच्या नंतर टीचर असतो। नमस्कार, वैशाली राजूरकर, मुख्याध्यापिका सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल। आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे। त्यामध्ये सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूलचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 100% निकाल लागलेला आहे। त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व CPS टीमचे अभिनंदन करते। यामध्ये सम्यक बेलेकर हा प्रथम आलेला आहे। त्याला 95% मिळालेले आहेत
त्याचप्रमाणे परी बांधाने 86% आणि रुचिता रामटेके 85%. तसेच इतर विद्यार्थी सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी त्यावर घेतलेले अथक परिश्रम हे 100% निकालाच्या स्वरूपात आज पुढे आलेले आहे. असंच मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. कॅमेरा पर्सन विलाससह मी संपदा गौरकर, कारा न्यूज, नागपूर. श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स. अब आपके सपनों का घर होगा अपना. आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ. वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू. महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.